इंधन, पेट्रोल, डिझेल येते कुठून आणि कसे? काय इंधनाच्या किमतीवर भारत सरकारचे 100% नियंत्रण आहे? इंधनाच्या का वाढत आहेत किमती? इंधन दरवाढीची कारणे कोणती आहेत? नक्की इंधन दरवाढीचे गणित काय आहे? या आणि अशा इंधनाच्या संबंधित प्रश्नांची उत्तरे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार, इको मास्टर बाय डॉक्टर विशाल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. गेल्या 3 महिन्यापासून म्हणजे फेब्रुवारीच्या उत्तरार्धापासून त्या ठिकाणी इराण, इस्रायल आणि अमेरिका या 3 राष्ट्रांमधील युद्धांचा थेट आता इराण आणि अमेरिका हा संघर्ष अतिशय तीव्र त्या ठिकाणी पेटला आहे आणि त्यातच इंधन, पेट्रोल आणि डिझेल वाढीचा देखील भडका त्या ठिकाणी उडतोय. आणि म्हणूनच आपल्याला या महत्त्वाच्या विषयावर सर्वसामान्यांना त्या ठिकाणी नक्की इंधन आपल्याकडे येते कुठून आणि इंधनाचं त्या ठिकाणी हे कच्च्या स्वरूपात आलेले इंधनाचं भारत सरकार नक्की करते काय आणि पुढे या इंधनाच्या आलेल्या किमतीवर नक्की कोणकोणत्या प्रकारचे टॅक्स आकारले जातात आणि नंतर आपल्याकडे प्रत्यक्षात ग्राहकांच्या वाहनांमध्ये जे इंधन, पेट्रोल असेल किंवा डिझेल असेल ते नक्की कोणत्या किमतीला पडते आणि ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी किंमत निर्धारित होते किंवा निश्चित होते या प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वसामान्यांना नक्की माहिती नसते की आपल्या त्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल हे कोणत्या राष्ट्राकडनं किंवा कोणत्या आंतरराष्ट्रीय पातळीवरून येतं आणि म्हणून आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वसामान्यांना या इंधनाचा नक्की त्या ठिकाणी आपल्याकडे जो काय त्या ठिकाणी प्रवास आहे तो प्रवास कोणत्या स्वरूपामध्ये होतो किंवा कशा पद्धतीने होतो याबाबतची माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये इंधन हे मुळात प्रोडक्शन आपल्याकडे होत नाही आहे. इंधनाच्या बाबतीमध्ये आपला राष्ट्र हे पूर्णपणे त्या ठिकाणी परावलंबी आहे किंवा भारत हा त्या ठिकाणी इंधनाच्या बाबतीमध्ये इम्पोर्ट राष्ट्र आहे असं म्हटलं तरी चालेल. आयातीवर आपलं त्या ठिकाणी सर्वस्व आपलं अवलंबून आहे. आणि मग आपल्याकडे हे इंधन नक्की आपण कोणत्या राष्ट्राकडून आपण आयात करतो तर त्या संदर्भातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण मुळात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये इंधनाच्या संदर्भामध्ये आपण कोणत्याही एका राष्ट्रावरती आपण त्या ठिकाणी विसंबून नाही. ही चांगली बाब आहे कारण आपल्याकडे जे आपण इंधन आपण आयात करतो ते जवळपास आपल्याकडे इंधन आपण आयात करणाऱ्या राष्ट्रांचा आपण विचार केला तर जवळपास वेगवेगळे 40 राष्ट्रांकडनं आपण इंधन घेतो. त्यातली त्यात सर्वात महत्त्वाचे इंधन आपल्याला आयात करणारे राष्ट्र हे आपण त्या ठिकाणी आज आपण इथे पाहूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याला ऑइल, त्याला ओपेक कंट्री आपण म्हणतो, तेल उत्पादक राष्ट्र. त्या तेल उत्पादक राष्ट्रांमध्ये इथे प्रमुख महत्त्वाचे काही 10 राष्ट्रांचा त्या ठिकाणी इथे आपण त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्यामध्येही सर्वात महत्त्वाचं या ओपेक कंट्रीमधनं काही ठराविक आखाती राष्ट्रांकडनंच आपण त्या ठिकाणी तेल आयात करतो आणि या ओपेक कंट्री व्यतिरिक्त आपल्याला काही महत्त्वाचे तेल आपल्याला आयात करणारे काही महत्त्वाचे राष्ट्र आहेत त्यांचा देखील आपण इथे उल्लेख करतो. तर सर्वात महत्त्वाचं ओपेक कंट्रीमध्ये त्या ठिकाणी इथे 10 राष्ट्र जे दिलेले आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्याकडे इराक हे महत्त्वाचं राष्ट्र आपण त्याच्याकडनं आयात करतो तेल. कुवेत आणि सौदी अरेबिया या 3 महत्त्वाच्या ओपेक कंट्रीकडनं आपण त्या ठिकाणी तेल आपण आयात करतो आणि या ओपेक कंट्री व्यतिरिक्त आपल्याकडे सर्वात महत्त्वाचे जे राष्ट्र आहेत त्यामध्ये अनादर किंवा इतर ओपेक कंट्री व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचं आपण त्या ठिकाणी आयात आपण ज्यांच्याकडनं सर्वात लार्जेस्ट आपण करतो ते म्हणजे आहे रशिया. रशियाकडनं आपण जवळपास 37% आपण त्या ठिकाणी कच्च्या तेलाची आपण आयात करतो. 2 नंबरचं महत्त्वाचं राष्ट्र जे आपल्याकडे तेल आयातीच्या संदर्भातलं आहे ते म्हणजे इराक आहे. ज्या इराक राष्ट्राकडनं आपण त्या ठिकाणी 21% त्या ठिकाणी आपण तेलाची आयात करतो. 3 नंबरचं महत्त्वाचं आपल्याला आयात ज्या राष्ट्राकडे आपण करतो ते म्हणजे सौदी अरेबिया, ज्यांच्याकडे आपण 15% आपण त्या ठिकाणी कच्च्या तेलाची आपण आयात करतो. आणि पुढे इथं आपलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमेरिका हे आपलं 4थं महत्त्वाचं आपण त्याला कंट्री म्हणूया, ज्याच्याकडनं आपण त्या ठिकाणी तेलाची आपण आयात करतो, ज्याच्याकडनं आपण 7% अमेरिकेकडनं देखील आपण कच्च्या तेलाची आपण आयात करतो. आणि या राष्ट्राबरोबर आपण UAE यांच्याकडनं देखील आपण तेलाची आयात करतो. नुकतंच आपल्याकडे मोदीजींनी त्या ठिकाणी जे आपल्या 5 देशांच्या दौऱ्यांमध्ये UAEला भेट दिली आणि त्यामध्ये आपण आणखीन एक महत्त्वाचा करार केला. त्या कराराच्या माध्यमातून देखील आपल्याला आणखीन तेलाची आयात UAEकडनं त्या ठिकाणी होणार आहे. पण तुर्तास आपल्याला सध्या आपण UAEकडनं त्या ठिकाणी 5% तेलाची आपण आयात करतो आहे. आणि या व्यतिरिक्त या राष्ट्रांव्यतिरिक्त म्हणजे 5 ह्या महत्त्वाच्या ज्या इम्पोर्ट
आपल्याकडे जी करणारी राष्ट्र आहेत, या व्यतिरिक्त आपल्या आणखीन 10 राष्ट्र जे आहेत इतर जे राष्ट्र आहेत त्या अदर कंट्रीज, त्या अदर कंट्रीजकडनं जवळपास आपण त्या ठिकाणी 11% आपण त्या ठिकाणी आयात करतोय. हे आपल्याला पाहायचं का आहे, तर मुळात आपण त्या ठिकाणी जे इराण आणि अमेरिका युद्ध त्या ठिकाणी पेटलं आहे आणि त्या इराण आणि अमेरिकेच्या युद्धामध्ये ऑइल सप्लाय चेन जे आपले डिस्टर्ब झालेलं आहे, जे स्टेट ऑफ हार्मूज आहे, ते स्टेट ऑफ हार्मूज त्या ठिकाणी जे ब्लॉकेज तयार झालेलं आहे ते मुळात हे ओपेक कंट्रीमधलं इराक, कुवेत आणि सौदी अरेबिया आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही आहे आणि ह्या राष्ट्रांमधनं त्या ठिकाणी आपल्याला जो काय चेन सप्लाय जो आपला होतो आहे तो आपला त्या ठिकाणी काय झालेला आहे, डिस्टर्ब झालेला आहे. तो इथला आपला मात्र त्या ठिकाणी हा आपला जो ऑइल सप्लाय जो आहे तो मात्र आपल्या त्या ठिकाणी तो चालूच आहे आणि म्हणून आपल्याकडे म्हणावं तेवढं आपल्याकडे त्या ठिकाणी ऑइल क्रायसिस आपल्याकडे तयार झालेलं नाही. म्हणून आपल्याला थोडंसं आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना हेही कळलं पाहिजे की आपण त्या ठिकाणी 100% आपण त्या ठिकाणी ह्या ओपेक कंट्रीवरती किंवा एखादी देशांवर आपण त्या ठिकाणी आयातीच्या संदर्भात आपण विसंबून नाही आहे. आपण इतरही देशांकडून आपण त्या ठिकाणी तेल किंवा कच्चे तेल आपण घेऊ शकतो आणि पर्यायीने आपल्याकडे राष्ट्र जो उपलब्ध असेल तर आपल्याला त्या ठिकाणी पर्यायीने आपल्या त्या ठिकाणी आपली जी समस्या आहे ती आपण त्या ठिकाणी इतर राष्ट्रांकडून आपली ती भागवू शकतो, हे आपण आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे. तर आपल्याकडे कच्चे तेल येते कुठून, तर हे सगळे आपले जे महत्त्वाचे जे राष्ट्र आहेत ज्याचा आपण त्या ठिकाणी महत्त्वाचा उल्लेख केलेला आहे ते आपल्या या ठिकाणी ओपेक कंट्री आणि अदर कंट्रीमधनं त्या ठिकाणी रशिया, अमेरिका, UAE आणि अदर कंट्रीज असे जवळपास आपण त्या ठिकाणी आपले 40 काय आहेत कंट्रीजमधून आपण त्या ठिकाणी ऑइल आपण त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं इम्पोर्ट करतो. तर आपल्याला हा सर्वात महत्त्वाचा आहे की आपण त्या ठिकाणी एकाच राष्ट्रावर विसंबून नसण्याचं एक आनंदाची बाब म्हणजे आपल्या त्या ठिकाणी त्या देशाच्या संदर्भाने काही महत्त्वाचे काही क्रायसिस निर्माण झाले तर ते मात्र आपण 100% आपण त्या ठिकाणी आपल्यावरती ते संकट ओढवलं जाऊ शकतं. पण या परिस्थितीमध्ये मात्र इराण अमेरिकेच्या युद्धामध्ये जरी इथे जे ओपेक कंट्री जरी आपण त्या ठिकाणी डिस्टर्ब झाली असली तरी मात्र आपल्या त्या ठिकाणी पर्यायीने दुसऱ्या त्या ठिकाणी आपल्याकडे सप्लाय जो चेन आहे ती चेन मात्र आपल्या त्या ठिकाणी चालू असल्यामुळे आपल्याला अद्यापही म्हणावं तेवढा ऑइलचा शॉक आपल्याला तो मिळालेला नाही आहे. पण आपल्याला भविष्यकाळात तो येऊ शकतो. तर आपल्याला अशा आणखीन आपल्याला वेगवेगळे प्रश्न जे इंधनाचे आहेत ते आपण पुढे पाहूया. आता आपल्याला तेल येते कुठून हे आपण पाहिलेलं आहे. जवळपास 40 राष्ट्र आपण 40 राष्ट्रांकडून आपण तेलाची आयात करतो. आता ह्या मुळात हे तेल आपण त्या ठिकाणी आपल्या भारतामध्ये आयात करत असताना कोणत्या कंपन्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तेल आपण आयात करतो, तर ती आपल्या त्या ठिकाणी ऑइल मार्केटिंग कंपनी ज्या आहेत आपल्याकडे त्या ठिकाणी ते आपण त्या ठिकाणी विचारात घेणं महत्त्वाचं आहे. तर त्या संदर्भात आपल्याकडे त्या ठिकाणी काही ठराविक इथे पब्लिक लिमिटेड जे आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं 4 कंपन्यांचे त्या ठिकाणी उल्लेख आहे. तर 4 कंपन्या कोणत्या आहेत त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे IOCL इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ही सर्वात महत्त्वाची आपल्याकडे कंपनी जी भारत सरकारची आहे. त्या कंपनीकडनं आपण कच्चे तेल आपण आयात करतो, इंधन आयात करतो. दुसरी महत्त्वाची आपल्याकडे त्या ठिकाणी इम्पोर्ट आपल्याकडे आपण करणारी जी दुसरी महत्त्वाची आहे ती म्हणजे BPCL आहे, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही दुसरी महत्त्वाची कंपनी आपल्याकडे आहे. तिसरी पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये HPCL आहे, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही आपली तिसरी महत्त्वाची कंपनी ज्या कंपनीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी इंधन आयात करतो. आणि चौथी आपल्याकडे कंपनी जी आहे ती म्हणजे MRPL जी MRPL म्हणजे त्या ठिकाणी मँगलोर रिफायनरी अँड जी कंपनी आहे ती आता आपल्याकडे जी चौथी आपल्याकडे ॲडिशनल झाली आहे त्या कंपनीला देखील आपण त्या ठिकाणी ह्या पब्लिक लिमिटेड कंपन्यांबरोबरच आपल्याकडे काही खाजगी कंपन्या देखील आपल्याकडे त्या ठिकाणी कच्च्या तेलाची त्या ठिकाणी कच्च्या इंधनाची आपण त्या ठिकाणी आयात करतो. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिलायन्स इंडस्ट्री ही आपल्याकडे त्या ठिकाणी खाजगी कंपनी ही इंधन आयात करते. नायरा ही देखील एक महत्त्वाची एनर्जी कंपनी आहे ज्याच्यामध्ये ती मुळात रशियाच्या पार्टनरशिप बरोबर त्या ठिकाणी आपली ही नायरा कंपनी भारतामध्ये ते इंधनाचं आयात करण्याचं काम करते. आणि तिसरी महत्त्वाचे HPCL मित्तल एनर्जी ही देखील आपल्याकडे जी कंपनी आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक जामनगर गुजरातमधली ही कंपनी आहे रिलायन्स. दुसरी नायरा ही कंपनी रशियन कंपनीची भागीदारी त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी काम करते. आणि तिसरी जी आपल्याकडे आहे प्रायव्हेट लिमिटेड ती म्हणजे मित्तल एनर्जी जी पंजाबमधील मोठी कंपनी म्हणून आहे. तर अशा 4 आणि 3 अशा एकूण 7 कंपन्या आपल्या भारतामध्ये कच्चे इंधन क्रूड ऑइल आपल्याकडे इम्पोर्ट करते. आणि मग हे इम्पोर्ट करणाऱ्या आपल्या ह्या महत्त्वाच्या ह्या कंपन्या देखील आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत कारण या कंपन्या
पब्लिक लिमिटेड आणि प्रायव्हेट लिमिटेड आपल्याकडे त्या ठिकाणी आहेत. तर ह्या पब्लिक कंपन्यांकडनं त्या ठिकाणी आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं भारत सरकारचं नियंत्रण याच्यावरती 100% आहे असं आपण म्हणूया. आणि म्हणूनच आपल्याकडे त्या ठिकाणी आजची जी इंधनवाढ आहे ती आजही आपल्याला 100% आपल्या खिशाला झळ पोचली नाही आहे. 3 महिन्यापासून युद्ध जरी सुरू झालं असलं तरी मात्र आपली इंधनाची दरवाढ ही मागच्या 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. आणि मग मागच्या 8 दिवसामध्ये जी इंधनवाढ जी झाली आहे त्यापूर्वी देखील आपल्याकडे इंधनाचं त्या ठिकाणी जे आहे ती ऑइल सप्लाय चेन डिस्टर्ब झाली होती. तरी देखील तो त्या ठिकाणी जो त्या ठिकाणी डिस्टर्ब झाले असताना देखील आपल्याकडे इंधनवाढीचा भडका उडाला नाही किंवा त्या ठिकाणी इंधनवाढीची त्या ठिकाणी झळ पोचली नाही. कारण मुळात ह्या कंपन्यांनी त्या ठिकाणी जो मधल्या 2-2.5 महिन्यामध्ये त्या ठिकाणी जो डिस्टर्ब झालेला त्या ठिकाणी पिरियड आहे त्या पिरियडमध्ये त्या ठिकाणी होणारा तोटा ह्या कंपन्यांनी त्या ठिकाणी उचललेला आहे. म्हणून आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये हे पण समजून घ्यायचं आहे की मुळात त्या ठिकाणी आत्तापर्यंत आपल्याला न बसलेली झळ इंधन दर वाढीची ती आत्तापर्यंत कोण सोसत होतं किंवा ती नक्की कोणाला ती झळ बसत होती. तर ह्या कंपन्यांना आत्तापर्यंत त्या ठिकाणी ती झळ बसत होती. मग इथे आपल्याला त्या ठिकाणी ही देखील आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना हे आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याकडे तेलाची कच्च्या इंधनाची आयात कोण करतं. तर इंधनाची आयात करणारी ही त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाच्या कंपन्या आहेत. आता आपल्याकडे जे कच्च्या स्वरूपाचं इंधन आपल्याकडे येतं ऑइल बॅरल, तो बॅरल आपल्याकडे जो आहे तो मुळात तो बॅरल आपल्याला येतो. पण मुळात तो बॅरल आल्यानंतर 100% त्या बॅरलचं आपण त्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलमध्ये आपण कन्व्हर्जन करतो का? तर नाही आहे. तर 100% आपण त्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलसाठी आपण त्या ठिकाणी त्या बॅरलचा उपयोग करत नाही. तर मुळात या बॅरलच्या आलेल्या त्या ठिकाणी कच्च्या तेलामधनं आपण त्या ठिकाणी अनेक प्रकारचे त्या ठिकाणी ऑइल प्रोडक्ट त्या ठिकाणी आपण तयार करतो. आणि ते ऑइल प्रोडक्ट देखील आपल्याला माहिती असलं पाहिजे. कारण आपल्याला की इंधन वाढीचा जो पेट्रोल आणि डिझेलचा त्या ठिकाणी भडका एकीकडे आपल्याला वाढताना दिसतोय तो आपल्या त्या ठिकाणी का होते. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या एकूण त्या बॅरेलमधलं 100% आपण त्या ठिकाणी ते इंधन आपण फक्त पेट्रोल आणि डिझेलसाठी वापरत नाही आहे, तर इतर बाय प्रोडक्ट देखील आपण त्या ठिकाणी तयार करतो आहे. आणि म्हणून आपल्याला इथे माहिती असलं पाहिजे की आपल्याला त्या इंधनाच्या त्या बॅरलमधल्या कच्च्या तेलाचा आणखी कोणकोणत्या बाय प्रोडक्टमध्ये त्या ठिकाणी कन्व्हर्जन होतं आहे. तर ते सर्वात महत्त्वाचं आहे. तर आपल्या इथे पहा काय पर्सेंटेज आपण दिलेलं आहे. तर आपल्याकडे पेट्रोल डिझेल आणि इतर बाय प्रोडक्ट आपल्याकडे काय काय होतं आणि किती प्रमाणात होतं ते पहा इथे आहे. तर 42.7% आपण त्या ठिकाणी पेट्रोलियम लिक्विडेट आपण त्या ठिकाणी तयार करतो, जे आपल्याला वाहनांसाठी आपण त्या ठिकाणी त्याच्याकडे त्यासाठी आपण वापरतो. म्हणजे 42% म्हणजे आपण 50%पेक्षाही कमी 42% फक्त आपण या कच्च्या इंधनाचं पेट्रोलियम लिक्विडमध्ये त्या ठिकाणी आपण कन्व्हर्जन करतो आहे मुलांनो किंवा विद्यार्थ्यांनी किंवा त्या ठिकाणी सर्वसामान्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर आपल्याला ते 50%पेक्षा ते कमी प्रमाण आहे. दुसरा महत्त्वाचा आहे ते म्हणजे 27.4% आपण डिझेलमध्ये त्या ठिकाणी आपण त्याचं रूपांतरण करतो आहे. म्हणजे डिझेलच्या निर्मितीसाठी आपलं पर्सेंटेज किती आहे फक्त ते 27.4% आहे. तर सर्वात महत्त्वाचं डिझेल हा देखील आपल्याला हेवी वाहनांसाठी वापरणारं महत्त्वाचं इंधन आहे. आज आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये काही पेट्रोल पंप बंद आहेत किंवा त्या पेट्रोल पंपांवरती त्या ठिकाणी मोठे कॅन घेऊन त्या ठिकाणी लाईन लावलेले त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ते मुळात त्या ठिकाणी शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर किंवा हेवी वाहनं यासाठी सगळ्यात जास्त आपल्याला वापरलं जाणारं इंधन आहे ते म्हणजे डिझेल. आणि म्हणून आपल्याला पेट्रोलपेक्षाही डिझेलची त्या ठिकाणी आपल्याकडे टंचाई जास्त आहे. कारण मुळात आपल्याकडे सप्लाय किंवा त्याचं प्रोडक्शन कमी होतं आहे. हे सर्वसामान्य नागरिकांना आपल्याला कळलं पाहिजे. कारण आपल्याला पेट्रोलच्या तुलनेमध्ये डिझेलची निर्मिती आपली काय होते कमी होते. पेट्रोल 42% जर होत असेल तर इथे मात्र डिझेल मात्र 27.4%च आपल्याकडे त्याच्यामध्ये आपण त्याचं बाय प्रोडक्ट तयार करतो. पुढे या 2 महत्त्वाच्या कंटेंट व्यतिरिक्त देखील आपण त्या ठिकाणी 5.8% जेट फ्यूल आपण तयार करतो आहे. आपल्याकडे विमान वाहतूक सेवा जी आहे ती विमान वाहतूक सेवेसाठी लागणारं जे फ्यूल आहे जेट फ्यूल ते 5.8% आपण तयार करतो आहे. म्हणजे आपल्याला तिची गरज का तेवढी कमी आहे कारण आपल्याकडे असणारी विमान सेवा ही आपल्याकडे मुळात तेवढी कमी आहे. आणि त्यांच्यासाठी लागणारं पुरेसं इंधन आपण त्या ठिकाणी जर पाहिलं तर ॲव्हरेजली ते 5.8% किंवा त्याला आपण 6% आपण त्या ठिकाणी ते जाऊ शकतं. तर साधारणपणे 5.8% ते 6% जेट फ्यूल आपण त्या ठिकाणी त्या कच्च्या इंधनाच्या माध्यमातून आपण तयार करतो. 5% आपण हेवी फ्यूल आपण तयार करतो. जे हेवी फ्यूल त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ह्या महत्त्वाच्या काही याच्यासाठी वाहनांसाठी आपण त्या ठिकाणी जेट फ्यूल आपण त्या ठिकाणी कंपन्यांसाठी ते फ्यूल आपण त्या ठिकाणी वापरत असतो. 4% आपण त्या ठिकाणी अस्फाल्ट त्या ठिकाणी आपण तयार करतो. 3% आपण लाईट फ्यूल तयार करतो. 2% आपण त्या ठिकाणी
कार्बन आपण तयार करतो आणि पुढे या व्यतिरिक्त 10.1% आपण या इंधना व्यतिरिक्त आणखीन काही वेगवेगळे इंधन आहेत, इथेनॉल असेल किंवा आणखीन वेगवेगळे इंधन असेल ते आपण या ठिकाणी तयार करतो आणि मग इथे आपल्याला ह्या अशा प्रकारे आपल्याला आलेल्या बॅरलचं बाय प्रोडक्शन जर आपण विचार केला तर आपल्याला फक्त 42 आणि 27% फक्त पेट्रोल आणि डिझेल होतं. उर्वरित म्हणजे 42 आणि आपण 27% जर आपलं त्या ठिकाणी जर कॅल्क्युलेट केलं तर साधारणपणे आपण 40 आणि 30 70% उर्वरित 30 याचं त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी प्रोडक्शन इतर वेगवेगळ्या इंधनांसाठी त्या ठिकाणी होतं आहे. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे कारण आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला पेट्रोल आणि डिझेलचा त्या ठिकाणी सप्लाय हा त्या ठिकाणी कमी पडतो आहे. पुढे पाहूया की आपल्या ह्या बॅरलमध्ये त्या ठिकाणी नक्की येतं आहे किती. तर मुळात आपल्याकडे जो बॅरल आहे तो बॅरल देखील आपण तो समजून घेऊया. हा बॅरल पहा, आपल्याकडे जो बॅरल आपल्याकडे आलेला आहे हा बॅरल जो कच्च्या इंधनाचा बॅरल आहे त्या बॅरलमध्ये नक्की त्या ठिकाणी किती लिटर असतं तर त्या ठिकाणी 159 लिटर कच्चे इंधन त्याच्यामध्ये असते, जे आपण त्याचं बायफर्गेशन आपण पुढे आल्यानंतर काय होतं ते आपण पाहिलेलं आहे. आता सध्याचा आपण आपलं थोडंसं आपल्या मुख्य जो विषय आहे तो विषय म्हणजे नक्की इंधन दर वाढ होती आहे कशी किंवा त्या नक्की इंधन दर वाढीचं गणित काय आहे ते गणित आपण समजून घेऊया. आता इथून आपला प्रवास जो आहे तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा समजून घ्यायचा आहे तो म्हणजे इंधनावर त्या ठिकाणी आपल्याकडे त्या ठिकाणी इंधन येतं म्हणजे आपल्याकडे कोण आणतं हे आपण पाहिलेलं आहे की नाही. म्हणजे आपल्याला सर्वात महत्त्वाचं ते इंधन त्या ठिकाणी हे आपल्याकडे आणत असताना ते आपल्या त्या ठिकाणी त्याची आयात त्या ठिकाणी जी किंमत आहे किंवा आपल्याकडे त्या ठिकाणी लँड प्राईस आपली जी आहे ते आपण बेस प्राईस ती काय कशी ठरते तर ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथे पहा सध्याची प्रति बॅरल दर जो आपला आहे जो आपल्या युद्धानंतर युद्धापूर्वीचा आपल्याकडे जो आपल्या त्या ठिकाणी होता तो साधारणपणे 69 ते 70 बॅरल प्रति बॅरल एवढा हा दर आपला त्या ठिकाणी युद्धापूर्वी होता. कधी होता? युद्धापूर्वी. आणि आता सध्याचा आपला जो प्रति बॅरल जो दर आहे जो आता रिसेंटली आपण जो आपण पाहिला 20 मे मधला तर तो आपल्याकडे किती आहे $107 म्हणजे आपल्याकडे 107 प्रति बॅरल दर आपल्याकडे त्या ठिकाणी आपल्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपण कच्च्या तेलाची आयात करत असताना आपल्याला $107 आपल्या त्या ठिकाणी द्यावे लागत आहेत. म्हणजे आपल्याला $107 देत असताना देखील आपल्याला ते भारतीय रुपयांमध्ये त्याचं कन्व्हर्जेशन देखील महत्त्वाचं कारण आपल्या इंधन दरवाढीचा थेट संबंध जो आहे तो संबंध आपल्याला आपल्या आंतरराष्ट्रीय पातळीवर असणाऱ्या भारताचा रुपया आणि डॉलर यांच्यामधला असणारा एक्सचेंज रेट आपला जो आहे तो आपल्या त्या ठिकाणी सर्वात त्या ठिकाणी महत्त्वाचा घटक आहे त्या किमतीवर त्या ठिकाणी प्रभाव टाकणारा. म्हणून आपल्याला इथे आपल्याला 107 जर प्रति बॅरल जर त्या ठिकाणी दराने आपल्याला ते ठिकाणी जर इंधन मिळत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी $107 आपल्याला भारतीय रुपये किती मोजावे लागतात तर त्या ठिकाणी आपला सध्याचा जो एक्सचेंज रेट आहे तो एक्सचेंज रेट जर पाहिला तर तो किती आहे ₹96 आहे. तो आपल्याला जवळपास 100च्या आपण जवळपास चाललो आहे आणि जसं जसं आपण त्या ठिकाणी आपलं रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये घसरत जाणार आहे तसं तसं ही व्हॅल्यू मात्र त्या ठिकाणी प्रति बॅरलची रुपयाची ती वाढत जाणार आहे आणि त्यातून मग पुढे त्या ठिकाणी गणित आपण पुढे पाहणार आहे. तर इथे सर्वात महत्त्वाचं $107 जे आहे त्यासाठी आपल्याला 96 केलं त्याचं मल्टिप्लिकेशन त्या ठिकाणी मल्टिप्लाय तर त्या ठिकाणी आपली जी व्हॅल्यू आहे रुपयामधली ती रुपयामधली व्हॅल्यू काय आहे तर सर्वात महत्त्वाचं 10,272 एवढे रुपये आपल्याला या प्रति बॅरलसाठी आपल्याला मोजावे लागत आहेत. म्हणजे आपल्याला जागेवर त्या ठिकाणी आपल्याला ज्या बॅरलची खरेदी करण्यासाठी आपल्याला 10,272 रुपये त्या ठिकाणी आपल्याला किंमत द्यावी लागते आणि मग आपली त्या ठिकाणी ती आपली आपल्याकडे लँड प्राईज आपली जी आहे ती आपल्या भारतामध्ये या किमतीला आपल्याकडे येते. हे कोण आणतं आपल्याकडे असणाऱ्या ऑइल कंपन्या ज्या आपण त्याचा मागे आपण उल्लेख केला तर ह्या कंपन्यांच्या माध्यमातून ह्या किंमत दिल्यानंतर आपल्याकडे ते बॅरल येतात आणि मग आता ह्या बॅरलमध्ये मग आपण जर त्याचं रूपांतरण आपण लिटरमध्ये जर केलं कारण आपल्या त्या ठिकाणी सर्वसामान्य ग्राहकांना त्या ठिकाणी पेट्रोल हे लिटरमध्ये दिलं जातं म्हणून आपण थोडंसं आपण लिटरमधलं थोडंसं आपण गणित समजून घेऊया. तर आपल्याला 10,272 म्हणजे प्रति लिटर दर जर आपण विचारात घेतला तर तो दर आपण त्या ठिकाणी इथे 10,272 भागिले लिटर आपण किती लिटर आहे 159 लिटर तर त्याचं आपण जर त्या ठिकाणी रूपांतरण पाहिलं तर आपल्याकडे किती येतात ते 64 रुपये हे आपलं आंतरराष्ट्रीय
बाजारातून प्रति लिटर आपल्याला इंधन आयात करण्यासाठी आपल्याला लागत आहे. म्हणजे आपली प्रति लिटर जी इंधनाची किंमत आहे, जी लँड कॉस्ट आपण ज्याला म्हणूया, जी बेस कॉस्ट म्हणून आपण ज्याला, ती बेस कॉस्ट किती आहे? 64 रुपीज आहे, म्हणजे 64 रुपये एवढी आहे. आता थोडंसं आपण हे गणित आणखी थोडंसं समजून घेऊया. तर आपल्याकडे फक्त 64 रुपयाला त्या ठिकाणी मिळतं आहे का? तर हे मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सध्याचं त्या ठिकाणी लँड कॉस्ट जे आहे तो 64 रुपीज आहे. त्याला आपण त्याला लँड कॉस्ट म्हणूया किंवा बेस कॉस्ट म्हणूया, ज्याच्यावरती आपलं सगळं गणित पुढे आधारित आहे. तर आपल्याला 64 रुपये आपल्या डोक्यात ठेवायचं आहे. बिफोर दॅट आपल्याकडे त्या ठिकाणी युद्धापूर्वी आपल्याकडे हा जो त्या ठिकाणी दर होता तो 69 ते 70 होता आणि आपला रुपयाचं त्या ठिकाणी जो विनिमय एक्सचेंज रेट होता तो किती होता? 90 ते 91 रुपये एवढा होता. आणि मग त्याचं आपण गणित जर पाहिलं तर त्यावेळेस आपल्याकडे साधारणपणे 6000 एवढे रुपये त्या ठिकाणी द्यावे लागत होते. म्हणजे पहा, इथे आपल्याला 10,272 द्यावे लागत आहेत आत्ताच्या घडीला आणि आपल्याला युद्धापूर्वी आपण 6000 देत होतो. म्हणजे आपल्याकडे त्या ठिकाणी जवळजवळ 4000 त्या ठिकाणी बेस व्हॅल्यू किंवा लँड कॉस्ट त्या ठिकाणी वाढलेले फक्त आणि फक्त त्या ठिकाणी फक्त आपल्या काय झालेलं आहे? आपला प्रति बॅरल दर 69-70 वरनं त्या ठिकाणी 107 वर गेलेला आहे. आणि मग आपल्याकडे ती झळ मधल्या काळामध्ये आपल्याकडे आली नाही, कारण आपल्याकडे ते आपण पाहिलं की त्या ठिकाणी त्या कंपन्यांनी त्याचा भार तो घेतलेला आहे. तो कसा घेतला तेही आपण पुढे पाहूया. आपल्याकडे 64 रुपयाला आलेलं इंधन हे आपल्याला थेट 64 रुपयालाच का मिळत नाही आहे? त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्यालाकडे त्या ठिकाणी जे इंधन आयात केलेलं जातं त्या इंधनावर वेगवेगळ्या टप्प्यांवरती केंद्र सरकार, राज्य सरकार आणि कंपनी किंवा त्याला आपण डीलर कमिशन असे त्या ठिकाणी ॲडिशन त्या ठिकाणी होतात. आणि ते ॲडिशन म्हणजे आपण टॅक्स म्हणूया, तो टॅक्सचा भार, टॅक्स बर्डन आपल्याकडे त्या ठिकाणी पडतो आणि तो आकारला जातो. आणि नंतर आपल्याकडे त्या ठिकाणी त्या शुल्क किंवा त्या ठिकाणी टॅक्स ॲड केल्यानंतर आपली फायनल प्राईज आपल्याकडे त्या ठिकाणी येते आणि नंतर आपल्याला त्या ग्राहकांना त्या फायनल प्राईजने त्या ठिकाणी आपल्याला पेट्रोल किंवा डिझेल आपल्याला विकत घ्यावं लागतं. तर काय आहे नक्की मग? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आलेल्या ह्या सगळ्या इंधनावर, कच्च्या क्रूड ऑइलवर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो आपला त्या ठिकाणी टॅक्स बर्डन जो आहे तो टॅक्स बर्डन त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयात शुल्क आहे. कस्टम ड्युटी, जी कस्टम ड्युटी त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणूया, BCD बेसिक कस्टम ड्युटी, ती आपल्याला आकारली जाते. ती कस्टम ड्युटी त्या ठिकाणी आता सध्या 0 आहे. सामाजिक कल्याण अधिभार तो त्या ठिकाणी आपण त्याला SWS आपण त्याला म्हणूया, सोशल वेलफेअर चार्जेस, जो चार्जेस आपण BCD त्या ठिकाणी जो आहे तो अतिरिक्त 10% देखील पर्यंत आहे. तर आपल्याकडे हा देखील आपल्याकडे त्या ठिकाणी BCD आणि SWS हा देखील आपल्याकडे त्या ठिकाणी सोशल अप्रोच किंवा सोशल डेव्हलपमेंटच्यासाठी आपण त्या ठिकाणी आकारला जातो. कृषी पायाभूत सुविधा व विकास उपकर AIDC, हा AIDC म्हणजे ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा सेस आहे. तो सेस त्या ठिकाणी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटसाठी आपण त्या ठिकाणी हा ॲडिशनल आपण त्या ठिकाणी सेस लावलेला आहे, तो देखील आकारला जातो. आणि पुढे राष्ट्रीय आपत्ती अनुशासन शुल्क NCCD, तर ह्या देखील त्या ठिकाणी आपल्याकडे त्या ठिकाणी आकारला जातो. नॅशनल क्लायमेट कॉन्टिजन्सी ड्युटी त्या हा देखील आहे. आणि NCCD तर फायनान्स ॲक्ट 2003 अंतर्गत हा क्रूड पेट्रोलियमवर विशेष आकारले जातात. म्हणजे आपल्याकडे केंद्र सरकारच्या अखत्यारीतले हे जे सगळे टॅक्स बर्डन आहे तर त्या ठिकाणी कोण आहे हे? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारकडनं हे त्या ठिकाणी टॅक्स बर्डन त्या ठिकाणी त्याच्यावरती आकारला जातो. पुढे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे राज्य सरकारकडनं त्या ठिकाणी उत्पादन शुल्क एक्साईज ड्युटी त्या ठिकाणी आहे. त्यामध्ये व्हॅट हा सर्वात महत्त्वाचा आहे. GST आपल्याकडे इंधन आपलं GST अंतर्गत आलेलं नाही, त्याच्यावरती GST आकारली जात नाही, हे मात्र आपण लक्षात ठेवायचं आहे. तर आपल्याकडे व्हॅट हा जो आहे तो व्हॅट मात्र त्या ठिकाणी प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळं व्हॅट त्या ठिकाणी आहे. जसं की महाराष्ट्रामध्ये व्हॅट जर पाहिलं तर आपल्याकडे व्हॅट त्या ठिकाणी जवळपास 25% आणि 26% एवढा व्हॅट त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आकारतो. प्लस
प्लस आपण त्या ठिकाणी अधिकचं आपण त्या ठिकाणी अतिरिक्त शुल्क आपण त्या ठिकाणी 5.12% देखील तो आपण आकारतो. म्हणजे आपल्याला इथे राज्य सरकारच्या अंतर्गत देखील आपल्याकडे त्या ठिकाणी तो महत्त्वाचा टॅक्स बर्डन त्याच्यावरती पडत असतो. पुढे शुद्धीकरणानंतर रिफायनरी प्रोडक्शन त्या ठिकाणी रिफायनरी कंपनी देखील त्या ठिकाणी त्यावरती काही महत्त्वाचे चार्जेस आकारतात. ते सगळेच त्या ठिकाणी कंटेंट आपण त्या ठिकाणी पुढच्या ह्याच्यामध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यानुसार हे व्हॅट वेगवेगळे असतात. केंद्र सरकार जे टॅक्स बर्डन आकारतो ते पेट्रोलवरती त्या ठिकाणी 19.90 एवढा टॅक्स बर्डन त्या ठिकाणी केंद्र सरकारचं आहे. डिझेलवर ते प्रमाण 15.80 रुपये एवढा प्रति लिटर हा सगळा जो दर आहे तो प्रति लिटर आहे, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक लिटरवर 19 रुपये 90 पैसे केंद्र सरकार आकारते पेट्रोलवर, आणि डिझेलवर 15.80 रुपये हे प्रति लिटर डिझेलवर आकारते. आणि मग आपल्याला पुढे राज्य सरकारकडे आल्यानंतर मग पुन्हा इथे आपल्याकडे 25 आणि 26% हे टक्के म्हणाले, किंमत नाही किंवा रुपये नाही, ते टक्के आहे. तर हे टक्के कुठे मग, तर कशासाठी, तर ते आपल्याला बेस प्राईजवर आहे. आपली जी लँड कॉस्ट जी मी म्हणालो की आपल्याला 64 रुपये आपली लँड कॉस्ट आहे, त्या 64 रुपयाच्या मग 25% किंवा 26% जो काय आहे ते आपण पुढे नंतर ते गणित पाहूया. तर इथे आपल्याला 25 ते 26% प्लस 5.12 रुपये लिटर पाठीमागे त्या ठिकाणी दर हा महाराष्ट्रामध्ये व्हॅट आकारला जातो आहे. 25 ते 26% प्लस 5 रुपये 5.12 रुपये त्या ठिकाणी अधिकचा अतिरिक्त भार आकारला जातो आहे. आता हे सर्वात महत्त्वाचं फायनल आपण पाहूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला महत्त्वाचा व्हिडिओ बनवण्याचा महत्त्वाचा हेतू हाच आहे की आपल्याला जे आंतरराष्ट्रीय बाजारातून इंधन आयात केले जाते ते इंधनाची किंमत आणि आपल्याला अंतिमतः आपल्या गाडीमध्ये जे पेट्रोल आणि डिझेल आपण घेतो किंवा टाकतो त्याची किंमत याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. आणि ही तफावत काय आहे, ती किती आहे, ती कशी निर्माण झाली, हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समजून सांगायचं होतं. आणि त्यामुळे हा सर्वात महत्त्वाचा चार्ट आहे ते एक आपल्याला सविस्तर समजून घेऊया. तर सर्वात महत्त्वाचं पहा, जे आपण लँड प्राईज आपण जी म्हणली होती ती लँड प्राईज मी सुरुवातीला घेतलेली आहे 64 रुपीज 64 रुपये. जे आपण आंतरराष्ट्रीय बाजारातून आपण त्या ठिकाणी कच्चे इंधन आपण 159 लिटरचं बॅरल आपण आणलं, त्या बॅरलचं त्या ठिकाणी आपण जर फायनली आपण 1 लिटरमध्ये जर कन्व्हर्जन केलं तर ते रुपये आपल्याला किती पडतात, तर 64 रुपयाला त्या ठिकाणी प्रति लिटर आपल्या त्या ठिकाणी भाव येतो. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला ते 64 रुपयाला मिळतं का, तर आपल्याला 64 रुपयाला आपल्याला डिझेल किंवा पेट्रोल मिळत नाही. तर आपल्याला मिळतं कोणते, तर आपण खाली आपल्याला यायचं आहे. तर आपण त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावरती अनेक प्रकारचे टॅक्स बर्डन आपल्याला त्या ठिकाणी इथे आपण चार्टमध्ये पाहूया. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिफायनरी प्रोसिजर किंवा ते प्रक्रिया आलेल्या बॅरल म्हणजेच कच्चं ऑइल आपल्याला थेट घेता येईल का, तर मुळात घेता येणार नाही आहे. ते वापरणे योग्य युजफुल बनवण्यासाठी रिफायनरीला त्या ठिकाणी काय करावं लागतं, त्याच्यावरती प्रोसेस करावी लागते. आणि प्रोसेसिंग चार्जेस ते वेगवेगळे आहेत. मग त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे रिफायनरी 4 ते 5 रुपये, त्याच्यामध्ये वाहतूकचा साधारणपणे 2 ते 3 रुपये, मार्केटिंगसाठी 2 ते 3 रुपये आणि कंपनी मार्जिन जी 3 ते 4 रुपये आहे. असं आपण सगळं जर कंपनी प्रोसेसिंग जर पाहिली तर त्या प्रोसेसिंगचं त्या ठिकाणी जर व्हॅल्यू जर पाहिली तर ते किती होणार आहे, 11 ते 15 रुपये. ॲग्रिगेट आपण त्या ठिकाणी सरासरी जर विचार केला तर 10 ते 15 रुपये त्या ठिकाणी काय होणार आहे, त्याचा रिफायनरी प्रोसेस त्या ठिकाणी कॉस्ट आपण त्या ठिकाणी होणार आहे. रिफायनरी प्रोसेस कॉस्ट आपण त्याला म्हणूया, तर ते 10 ते 15 रुपये होणार आहे. तिसरा महत्त्वाचा जो बर्डन आहे तो बर्डन म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, केंद्र सरकारचं आहे. त्याच्यामध्ये एक्साईज ड्युटी आणि प्लस सेस त्याच्यामध्ये येतो. तर तो काय आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे मूळ उत्पादन शुल्क बेसिक एक्साईज जे पेट्रोलवरती किती आकारला जातो, 13 रुपये आणि डिझेलवरती 10 रुपये एवढं त्या ठिकाणी बेसिक एक्साईज त्या ठिकाणी आकारली जाते. पुढे त्याच्यावरती रोड सेस जर पाहिला तर पेट्रोलवरती तो 4 रुपये आहे, डिझेलवर तो 4च आहे. सेम म्हणजे रोड सेस जो आहे तो सेम पेट्रोल आणि डिझेलच्या संदर्भातला आहे. कृषी कल्याण सेस जो आहे, जो ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट सेस जो आहे
तो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेट्रोल पाठीमागे प्रति लिटर पेट्रोल पाठीमागे 2 रुपये 50 पैसे म्हणजे 2.50 आणि डिझेलवर 1.50 एवढं त्या ठिकाणी प्रति डिझेलवर त्या ठिकाणी सेस ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट सेस आकारला जातो. आणि तो सगळा जर आपण कॅल्क्युलेट केला तर तो किती होतो, तर तो 19.90 रुपये एवढा तो होतो. हे लक्षात घ्या, 19.90 जवळपास 20 रुपये एवढा केंद्राचा भार त्या कच्च्या इंधनावर त्या ठिकाणी येत आहे, हे आपल्या लक्षात ठेवायचं. पुढे राज्य सरकारचं बर्डन किती येतं त्याच्यामध्ये, स्टेट गव्हर्नमेंटचं. तर स्टेट गव्हर्नमेंटचं त्याच्यामध्ये सर्वात बर्डनचं म्हणजे व्हॅट आहे. तो व्हॅट त्या ठिकाणी तुमच्या बेस प्राईजवरती जवळपास 25% त्या ठिकाणी आकारला जातो. आणि मग तो अतिरिक्त 5.12 आहे. तर आपण त्या ठिकाणी जर आपलं बेस प्राईज आपण त्या ठिकाणी 64 जर पाहिली, त्याचे 25% जर म्हणलं तर गुणिले 25 भागिले 100, तर आपलं त्या ठिकाणी ही जी व्हॅल्यू आहे ती मात्र लक्षात ठेवा, 16 रुपये. किती? 16 रुपये हे सर्वात महत्त्वाचं आपलं व्हॅट आहे. किती आहे? आत्ताचं आपल्या 64 रुपयाच्या बेस व्हॅल्यूवर काढलेलं हे जो व्हॅट आहे आपला 25%, तो किती येतो? 16 रुपये येतो. आणि मग आपल्याकडे 16 रुपये प्लस जो अधिकचा आपला भार आहे, अतिरिक्त शुल्क, अतिरिक्त भार, तो 5.12 आहे. म्हणजे आपल्याला अधिक 5.12 16 प्लस 5.12 ते आपल्या साधारणपणे तो किती येतो एकूण 21.12 हा आपल्या त्या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंटचा बर्डन आहे. म्हणजे इक्वली केंद्र सरकारचं 20 रुपये आणि राज्य सरकारचे देखील जवळपास 21 ते 21 एवढा बर्डन त्या ठिकाणी आपल्या इंधनावर प्रति लिटरवर पडतोय, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि पुढे आपला शेवटचा जो भार आहे पेट्रोलवरचा किंवा डिझेलवरचा, कच्च्या इंधनावरचा, तो म्हणजे आहे पेट्रोल पंप डीलर कमिशन. आपल्याला जे पेट्रोल आणि डिझेल मिळतं, त्यांनी जे पेट्रोल पंप सुरू केलेले आहेत, त्या पेट्रोल पंपाचं इथे काय हवेत चालत नाही आहे किंवा त्या पेट्रोल पंपाचा खर्च त्या ठिकाणी भागवण्यासाठी ते कर्मचाऱ्यांचं वेतन असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा त्या ठिकाणी मेंटेनन्स असेल, असा अनेक प्रकारचा खर्च भागवण्यासाठी त्या पेट्रोल पंप डीलर कमिशनरचं कमिशन जे आहे त्याचं ते साधारणपणे 3.77% एवढं आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं, पेट्रोल पाठीमागे 3 ते 4 रुपये आहे आणि डिझेलवर त्या ठिकाणी 2 ते 3 रुपये प्रति लिटर एवढं त्या ठिकाणी आहे. आणि तो आपण त्या ठिकाणी पाहिला तर तो किती आहे? 3.77 एवढं त्या ठिकाणी तो भार आहे. हे महत्त्वाचं लक्षात घ्या. हा जो पंप डीलर कमिशन आहे तो आपल्याकडे त्या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून तो वाढलेला नाही बरं का. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांचं कमिशन हे वर्षानुवर्ष कमीच आहे. 2016 वाढलं, 2016 नंतर आपल्याकडे 24 वाढलं आणि 24 नंतर आपल्याकडे त्या ठिकाणी जैसे थे आपल्याकडे डीलर कमिशन जे आहे ते मात्र तसंच आहे. म्हणून अद्यापही आपल्या त्या ठिकाणी डीलर कमिशन त्या ठिकाणी वाढवलेलं नाही आणि म्हणून आपल्याकडे त्या ठिकाणी मधल्या ह्या 24 ते 26 आपल्याला कोणतेही दरवाढीचं त्या ठिकाणी आपल्यावरती संकट आलं नाही. मात्र अत्यंत आपल्याकडे जे संकट आलेलं आहे ते संकट आपल्याकडे बाह्य किंवा आपण त्याला एक्सटर्नल त्या ठिकाणी क्रायसिसमुळे निर्माण झालेलं आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. तर आपल्याकडे कमिशन किती आहे? 3.77 आहे. आणि मग ही सगळी जर टोटल पाहिली, 64 बेस प्राईज प्लस आपल्याकडे रिफायनरी कॉस्ट तो 10 ते 15 रुपये प्लस सेंट्रल गव्हर्नमेंट 20 रुपीज, जवळपास 20 रुपीज, स्टेट गव्हर्नमेंट नियर बाय 20 रुपीज आणि कमिशन नियर बाय 4, असं आपण जर कॅल्क्युलेट केलं तर जवळपास हा आकडा आपला किती येतो? 119.79. म्हणजे आपल्याकडे 120 रुपये हे सध्याच त्या ठिकाणी व्हॅल्यू आपल्यावरती असली पाहिजे. जे लक्षात घ्या, आज आपल्याकडे मार्केटमध्ये जे पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किमती जर पाहिल्या तर इथे मी लिहितो आहे, मी पेट्रोल आणि डिझेलची किंमत आपल्याकडे जे आहे, पेट्रोल ते आपल्याला मिळतं आहे किती? 107 रुपये ते 108 रुपयाने आणि डिझेल जे आहे आपल्याकडे ते डिझेल आपल्याकडे 94 रुपयाने आपल्याकडे त्या ठिकाणी मिळतं. मग आपल्याकडे एक्झॅक्ट आपण त्या ठिकाणी जे गणित आपण पाहिलं त्या गणिताप्रमाणे आपल्याला मुळात आपल्याला पेट्रोलसाठी एका प्रति लिटरसाठी 120 रुपये मोजावे लागायला पाहिजे होते, पण मोजतोय आपण किती? प्रत्यक्षात आपण फक्त 107 ते 108 रुपये. हे का आणि कसं काय झालं? त्याच्यामधली जी तफावत आहे ती तफावत अशी आहे, ते सगळ्यात महत्त्वाचं, सध्या जो आपण त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो टॅक्स बर्डन आहे
सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे BJP सरकारने त्या ठिकाणी मुळात सर्वसामान्य नागरिकांवर हा 100% ताण येऊ दिलेला नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटने आपल्याकडे मार्चपासून त्या ठिकाणी जो आपला टॅक्स बर्डन आहे, जो त्या ठिकाणी 13 रुपये होता, तो त्या ठिकाणी थेट आता त्या ठिकाणी काय केलेला आहे, 3 रुपयावर आणलेला आहे. आणि उर्वरित जे आपले जे काही सेस आहेत ते सेस देखील कमी केलेले आहेत. म्हणजे आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलवर, पेट्रोलवर 13 रुपये सेंट्रल गव्हर्नमेंट त्या ठिकाणी टॅक्स बर्डन आकारत होते आणि डिझेलवर सध्या 0% केलेले आहेत. पेट्रोलवर सध्या फक्त 3 रुपये एवढाच फक्त त्या ठिकाणी एक्साईज ड्युटी सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं आकारली जाते. म्हणजे आपण हे जर मायनस केले ना, म्हणजे आपण जवळपास ह्या 19 रुपयांमधनं फक्त आपल्याला 3 रुपये फक्त आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर हे सगळं आपण पाहिले 64 रुपये, 10 रुपये, 3 रुपये, 21 रुपये. स्टेट गव्हर्नमेंटने मात्र आपल्याकडे अद्यापही त्या ठिकाणी व्हॅटमध्ये कुठेही कमी केलेले नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटचा व्हॅट जैसे तेच आहे, फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटने मात्र काय केलेलं आहे, त्यांची एक्साईज ड्युटी ही 13 रुपयावरनं 3 रुपये आणलेले पेट्रोल पाठीमागची आणि डिझेल मात्र 0 केलेला आहे. म्हणून आपल्याला हा जो मोठा जो गॅप आहे, जवळपास आपण त्याला म्हणूया 17 रुपये, किती, जवळपास 17 रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटने आपला हा त्या ठिकाणी एक्साईज ड्युटी आणि अदर सेस ते कमी केल्यामुळे 3 रुपयावर आणले आणि म्हणून आपल्याकडे त्या ठिकाणी 17 रुपयाचा भार आपल्याकडे कमी होतोय. आणि मग आपल्याकडे जो पेट्रोल काय होते, आपल्याला इथे जर आपण त्या ठिकाणी 17 ते 10 रुपये 17 रुपये आपण त्या ठिकाणी कमी केले तर आपल्याकडे त्या ठिकाणी साधारणपणे 103 पर्यंत पेट्रोल आपल्याकडे त्या ठिकाणी आहे. आणि मग आपल्याकडे त्या ठिकाणी साधारणपणे इथे आपल्याला जवळपास 107 रुपयांनी त्या ठिकाणी आपल्याला पेट्रोल ही त्या ठिकाणी आकारलं जातं. सर्वात महत्त्वाचं, आपल्याला आपल्या मुळात आयात केलेल्या इंधनाचं त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यावर काय होतं आणि त्याची प्राईस कशी वाढते, ती प्राईस वाढत असताना केंद्र सरकारचं त्या ठिकाणी काय किती रोल आहे, राज्य सरकारचा त्यावर किती त्या ठिकाणी भार पडतो, पेट्रोल चालक, पंप चालक यांचं कमिशन त्यामध्ये किती ॲड होतं, हे सगळं आपण कॅल्क्युलेशन पाहिल्यानंतर आपल्याला मुळात आपल्याला ते जे पेट्रोल आत्ताच्या आपल्या त्या ठिकाणी मिळायला पाहिजे ते महाग आहे च्या तुलनेमध्ये आपल्याला ते आज स्वस्त मिळते, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटने तो भार कमी केलेला आहे. मात्र हा त्या ठिकाणी आणखीन आपली किंमत ही 107 आहे, ते 107च राहील असं नाही, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटला देखील आपल्या कंपन्यांवरचा त्या ठिकाणी जो तोटा आहे तो तोटा आपल्या त्या ठिकाणी वाढू द्यायचा नाही. म्हणून त्या ठिकाणी भारताचे पंतप्रधान मोदीजींनी जे आपल्याला आव्हान केलं, त्या आव्हानापाठीमागचं मूळ गुपित हेच आहे की त्या ठिकाणी फार कालावधीपर्यंत या महत्त्वाच्या पब्लिक लिमिटेड कंपन्यांना तोट्यामध्ये चालवता येणार नाही आहे आणि परिणामी आपल्या त्या ठिकाणी हा कंपन्यांवर येणारा भार काही अंशी आपण त्या ठिकाणी जनतेकडे त्या ठिकाणी आपण शिफ्ट केला पाहिजे. या हेतून त्या ठिकाणी आपल्याकडे आता ह्या मागच्या 8 दिवसामध्ये जी त्या ठिकाणी दरवाढ झाली ती झालेली आहे योग्य प्रमाणामध्ये. पण भविष्यकाळामध्ये जर युद्ध आणखीन वाढलं तर कदाचित आपल्याकडे प्रति बॅरलची किंमत जर वाढली तर आपली लँड कॉस्ट वाढेल. लँड कॉस्टवर त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी पुढची सगळी गणितं त्या ठिकाणी डिपेंड करत आहेत आणि परिणामी आपली प्राईस ही 107 वरनं त्या ठिकाणी कदाचित हाय होऊ शकते. आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये इराण अमेरिका युद्ध काय नक्की कोणत्या दिशेवर जाणार आहे, कोणत्या टप्प्यामध्ये जाणार आहे, तर ते सर्वात महत्त्वाचं आहे. येणारी किंमत ही आपली त्याच्यावरच निर्धारित आहे. आपल्याकडे ऑइलचा स्टॉक आपल्याकडे जो आहे तो मुळात 74 दिवसांपर्यंत म्हणजे 70 ते 74 दिवसांपर्यंत पुरेल एवढाच आपल्याकडे ऑइल स्टॉक होता. आणि मागचे जर आपण 2-3 महिने जर पाहिली तर ती आपली ती स्टॉकची आपण त्या ठिकाणी झालेली आहेत. त्यामुळे आपल्याकडे स्टॉक नाही. आपल्याकडे एक तर आपल्याला सुरळीतपणे आपल्याला कच्चं इंधन आपल्याला आयात करावी लागेल, जे ओपेक कंट्री व्यतिरिक्त राष्ट्र आहेत त्यांच्याकडून आपल्याला घ्यावे लागेल आणि आपल्याला काटकसरीने इंधनाचा वापर करावा लागेल. तरच आपल्याला त्या ठिकाणी येणाऱ्या पुढच्या ह्या युद्धाच्या संकटाला आपल्याला सामोरे जात असताना इंधन संकट आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्ध संकट यामधला मध्यबिंदू आपल्याला साधायचा असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी ही भाववाढ किती दिवस आपल्यापर्यंत त्या ठिकाणी थोपवून धरेल सरकार, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये बचतीने किंवा काटकसरीने इंधनाचा वापर करूया आणि आपल्याला थोडंसं आणखीन भारतीय अर्थव्यवस्थेवर येणारं जे संकट आणखीन पुढे होणार आहे, जर इंधन असं जर वाढत गेलं तर कदाचित आपल्याला येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा तज्ज्ञांनी जे भाकीतं केलेले आहे त्याच्यावरती पण आपण एक व्हिडिओ बनवणार आहे. मंदी येते आहे का,
लॉकडाऊन लागणार आहे का, वर्क फ्रॉम करावे लागतंय का, असे अनेक प्रश्न आपल्यापुढे निर्माण होणार आहेत. आणि ते प्रश्न खऱ्या अर्थाने आपण तिथपर्यंत त्या वास्तवापर्यंत आपल्याला जायचं नसेल तर आजच्या घडीला फक्त इंधन या महत्त्वाच्या फॉरेक्सवर म्हणजे आपल्या परकीय गंगाजळीवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या घटकावर आपण नियंत्रण ठेवण्यासाठी मोदीजींनी जे पाऊल उचललेलं आहे ते योग्य आहे. वेळेपूर्वी जर आपण त्या ठिकाणी भाववाढ निर्माण केली असती किंवा जे आपण थोपून धरली होती, जी थेट आपण त्या ठिकाणी कंपन्यांवर त्याचा तोटा दिला, जर आपण सुरुवातीपासून पुढचे मागचे 2 महिने जर आपण पाहिलं, जर वाढ झाली असती तर कदाचित नागरिकांना मोठ्या प्रमाणात आज 107 आहे, कदाचित ती भाववाढ आपली ती 130 रुपयापर्यंत त्या ठिकाणी गेली असते. हेही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मागचे 2 महिने भाववाढ झाली नाही म्हणजे आपण त्या ठिकाणी असं गृहीत धरूया की जर टप्प्याटप्प्याने जर झाली असती तर कदाचित आपण त्या 130पर्यंत आपण पोहोचलो असतो. तर आपण आणखीन येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये काय त्या ठिकाणी युद्धाची गणितं होत आहेत आणि पुढे काय आपण इंधनवाढीचा भडका कसा वाढतोय, किती वाढतोय, यावर आपलं बारकाने आपण लक्ष ठेवणार आहोत. येणाऱ्या पुढच्या याच्या कालावधीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेवर या युद्धाचा काय परिणाम झाला हा देखील आपण एक सविस्तर व्हिडिओ आणतोय. दुसरा महत्त्वाचा सर्वात ह्या युद्धामध्ये आपण जी समस्या आपली जी आहे ती म्हणजे फॉरेक्स आहे. आणि ते फॉरेक्स म्हणजे परकीय गंगाजळी, त्याच्या संदर्भातला आपण थोडासा रिसर्च स्टडी याच्यावर देखील आपण आपला एक व्हिडिओ बनवतो आहे. महत्त्वाचे या सिच्युएशनच्या संदर्भातले एक इको मास्टर या महत्त्वाच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सर्वसामान्यांपर्यंत अद्ययावत आणि अभ्यासपूर्ण माहिती देणे हाच आपला हेतू आहे. अद्यापही ज्या महत्त्वाचं म्हणजे ज्याही त्या ठिकाणी सबस्क्रायबर्स ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल चॅनल त्यांनी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. बेल बटन आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सहजासहजी मिळेल. आता सर्वात राहिलेला महत्त्वाचा जो भाग आपल्याला पाहायचा होता तो म्हणजे आपली इंधन दरबार का झाली आहे. तर त्या सर्वात महत्त्वाचे याच्यामध्ये जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ, ज्याचं मूळ कारण आपलं युद्ध आहे इराण, अमेरिका आणि इस्रायल. आणि आता थेट इराण आणि अमेरिका युद्ध आणि त्याचा भडका याच्यामुळे आपल्या त्या ठिकाणी तेलाची किंमत आपल्याकडे वाढलेली आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पुरवठा साखळीतील अडथळे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओपेक कंट्रीमधनं स्टेट हार्मुजच्या त्या ठिकाणी समुद्रधोणीमधनं येणारं त्या ठिकाणी जे आपला सप्लाय आहे तो डिस्टर्ब झालेला आहे, तो चॉकअप झाला आहे आणि परिणामी आपल्याकडे त्या ठिकाणी ही इंधन वाढ झालेली आहे. तिसरं महत्त्वाचं भाववाढीचं इंधन दर वाढीचं कारण म्हणजे इथे तेल कंपन्यांचा वाढता तोटा. किती कालावधीपर्यंत ह्या कंपन्या आपला तोटा त्या ठिकाणी सहन करू शकतील, तर एका लिमिटपर्यंत त्या ठिकाणी करू शकतील आणि तो मात्र आता त्या ठिकाणी तो तोटा आपला तो जनतेकडे शिफ्ट केलेला आहे. हे आपण मागच्या 8 दिवसामध्ये आपण ते पाहिलेलं आहे. उत्पादन शुल्क व इतर टॅक्सचा भार हे देखील आपल्याकडे त्या ठिकाणी इंधन दरवाढीचं महत्त्वाचं कारण आहे. कारण जवळपास आपल्या इंधनाच्या 107 रुपयाची किंमत असेल तर त्याच्यामध्ये जवळपास 50% म्हणजे 40 ते 45% हा भार केंद्र सरकार, राज्य सरकार यांचा कस्टम ड्युटी प्लस सेस आणि व्हॅट या 3 महत्त्वाच्या टॅक्स बर्डनमध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. हे देखील आपल्या सध्याच्या इंधन दरवाढीचं आपल्याला कारण आपल्याला म्हणता येईल. म्हणून आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना ही महत्त्वाची 4 कारणे आपल्याला सध्याच्या इंधन दरवाढी पाठीमागची आपल्याला ती कळाली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी हा सगळा व्हिडिओ आपण त्या ठिकाणी व्यवस्थित सविस्तर आपण पाहिलेला आहे. तर सर्वांना आजच्या या इंधन दरवाढीच्या संदर्भातले आणखीन काही महत्त्वाचे प्रश्न पडले असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये त्यांनी आपले प्रश्न त्या ठिकाणी विचारावेत. काही आणखीन आपल्या त्या ठिकाणी प्रश्न या अर्थव्यवस्थेच्या संदर्भाने आणि युद्धाच्या संदर्भाने असतील ते देखील आपण त्या ठिकाणी टाका. आणि आपल्याला भविष्यकाळात आपल्याला या युद्धाचा आणि आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या कोणत्या संदर्भाने आपल्याला माहिती आपल्याला पाहिजे तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आपण त्या ठिकाणी त्याच्या येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये ते कंटेंट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करूया. तर सर्वांना पुन्हा एकदा खूप सारे त्या ठिकाणी धन्यवाद. असेच त्या ठिकाणी या पुढच्या कालावधीमध्ये देखील आपल्याला या चॅनलला त्या ठिकाणी पाहावे, सबस्क्राईब करावे, लाईक शेअर करावे जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे अर्थशास्त्रीय अभ्यासपूर्ण व्हिडिओ आम्हाला देता येतील. धन्यवाद.